नमस्कार. रोखोक पुन्हा आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी ही महाराष्ट्रातली 3.5 शक्तिपीठं. त्यापैकी कोल्हापूरच्या शक्तिपीठाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आम्ही कोल्हापूरला गेल्यानंतर पहिलं काम काय करत असू तर त्या देवीचं दर्शन घेतो. रोज महालक्ष्मीच्या पायावर डोकं ठेवणारे, रोज तिची मनोभावे पूजा करणारे किंवा जे जाऊ शकत नाहीत ते व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर तिचे फोटो अपलोड करणारे, त्यांच्या भक्तीबद्दल आमच्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. पण आपण नेमकं कुणासमोर नतमस्तक होतोय याचा विचार करायला लावण्याकरता आज हा रोखोकचा कार्यक्रम करतोय. कुणाच्याही श्रद्धेला दुखवायचा आमचा मुळीच हेतू नाही. त्याबाबत विचार करायला लावणं एवढा मात्र आमचा उद्देश नक्की आहे. जिच्या पायावर आपण डोकं ठेवतो ती नेमकी कोण आहे? अंबाबाई की महालक्ष्मी की विष्णू पत्नी लक्ष्मी? भाविकांच्या मनात देखील संभ्रम आहे. त्याबाबत स्पष्टता यावी यासाठीच आजचा हा खास कार्यक्रम आम्ही करतोय. आम्हाला कोणताही वाद निर्माण करायचा नाही किंवा TRPचा खेळ म्हणून देखील आम्ही याकडे पाहत नाही. या शक्तिपीठाबद्दल लोकांच्या मनात अपार श्रद्धा आहे हे आम्ही जाणून आहोत. मात्र या देवीच्या मूर्तीवर अलीकडेच रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. त्यात मूर्तीच्या भालस्थानी आधीच अस्पष्ट असलेला 3 वेटोळे घातलेला नाग आणखीन पुसट झाला. त्यामुळे जुनी गोष्ट अधिकच स्पष्ट झाली आणि ती म्हणजे शैव आणि वैष्णवांची. तरी मूर्तीचं पावित्र्य आणि लोकांच्या मनातली श्रद्धा यात तसू मात्र फरक पडलेला नाही. देवीच्या दर्शनानं याआधी जसं शुचिर्भूत वाटायचं तसंच अगदी आत्ताही वाटतं, पण हे झालं तुमच्या आमच्या मनातलं. मात्र ही आमची श्रद्धा अधिक डोळस असावी, आम्ही कुणासमोर डोकं ठेवतोय हे अधिक स्पष्ट व्हावं यासाठीचाच हा खटाटो. तरी काळी जिची अंबाबाई अशी ओळख होती तिला आता आपण महालक्ष्मी या नावानं संबोधतो. ती शैव आहे की वैष्णव? तिरुपती बालाजी आणि महालक्ष्मी यांचं नेमकं नातं ते काय? तिरुपतीहून महालक्ष्मीसाठी दरवर्षी शालू का बरं पाठवला जातो? ही प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली? करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन घेतल्याशिवाय तिरुपतीची यात्रा पूर्ण होत नाही असं आमच्या मनावर बिंबवलं गेलंय का त्यामागे खरंच काही मूळ कथा आहे? अंबाबाईचं मूळ स्वरूप बदललं जात आहे का? आणि तसं असेल तर त्यामागची कारणं काय? हे बदलण्यामागे नेमकं कोण आहे? त्यामागे काही आर्थिक कारणं देखील आहेत का? आमच्या श्रद्धास्थानांमध्ये कुणी जर बदल घडत असेल तर ते भाविकांनी गप्प राहून निमूटपणे पाहत बसावं का? नाव काही असलं तरी श्रद्धेत काही फरक पडतो का? या सगळ्या प्रकाराबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्रीपूजक मौन का बरं बाळगून आहेत? आणि कोल्हापूरच्या आदिशक्तीकडे भाविकांनी नेमकं कोणत्या नजरेनं पाहावं यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. अंबाबाई की महालक्ष्मी? अंबाबाई की महालक्ष्मी या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक केलेला खास रिपोर्ट. कोल्हापूरला तुम्ही अंबाबाईचं दर्शन घेता की महालक्ष्मीचं? कोल्हापूरच्या शक्तिपीठाची ओळख बदलते का? कोल्हापूरची मूळची अंबाबाई महालक्ष्मी कधी झाली? कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाई, कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाई. अनेक भाविकांचं कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेली ही करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात मूळची अंबाबाई महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक. ऐतिहासिक संदर्भानुसार मंदिर परिसरातल्या 11व्या शतकातल्या शिलालेखावर अंबाबाईच्या मूर्तीवर 3 वेटोळं घातलेला नाग असल्याचा उल्लेख आहे. 1894 मध्ये ब्रिटिश छायाचित्रकारानं काढलेल्या छायाचित्रातही मूर्तीवर नाग असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. याआधी 1955 मध्ये मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला तेव्हाही नाग घडवण्यात आला होता. मग पुरातत्व खात्यानं अलीकडेच मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करताना नाग का मडवला नाही असा सवाल आता केला जातोय. रासायनिक संवर्धन पूर्ण झालं त्यामध्ये गंभीर बाब अशी झाली की महालक्ष्मीच्या मस्तकावरचा नागच गायब करण्यात आला. हे नक्की चुकून झालेलं आहे का ह्याच्या मागे षडयंत्र आहे याचा भास होऊ लागलाय, कारण ही चूक वारंवार होऊ लागलेली आहे. मात्र आम्ही कधीच मूर्तीवर नाग पाहिला नाही असा अजब दावा श्रीदेवीच्या पुजाऱ्यांनी केलाय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं देखील याबाबत मौन बाळगलंय. याबाबत धर्मशास्त्र अभ्यासकांचं काय म्हणणं आहे ते पहा. उत्तराभिमुख त्याच्यावर एक लिंग कोरलेलं होतं आणि एक अस्पष्ट असा नाग त्याच्यावर होता, हे सत्य आहे. आता त्या नागाची प्रतिमा होती त्या मूळ मूर्तीवर, ती थोडीशी अस्पष्ट झालेली होती.
पण नागाचा महानागाचा खालचा देह हा मात्र अगदी दिसत असे, हेही तितकंच सत्य आहे. मात्र सध्याच्या मूर्तीवर नागच असल्यानं तो मढवण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा पुरातत्व खात्यानं केलाय. हमको जो है कोई इम्प्रेशंस नहीं दिखा जो है स्नेक के हुड का, और उसके आई हैव हंड्रेड्स ऑफ फोटोग्राफ्स मेरे पास हैं जो कि शो करते हैं कि हमने जो है ट्रीटमेंट के पहले बहुत सारे फोटोग्राफ्स लिए जो कि शो करते हैं कि एक्चुअली मूर्ति की कंडीशन क्या थी, और उसमें इस तरह का कोई स्नेक का हुड हमको नज़र नहीं आया. मग आता प्रश्न उरतो तो हा की ही देवी अंबाबाई आहे की महालक्ष्मी. जर ही अंबाबाई आहे तर 1981 मध्ये तिरुपती देवस्थानाकडून विष्णुपत्नी म्हणून तिच्यासाठी साडी आणण्याची प्रथा का सुरू झाली, आणि जर ती महालक्ष्मी आहे तर तिच्या शिरावर नाग नाही म्हणून आक्षेप घेण्याचं कारण काय. या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत तोवर हा वाद मिटणार नाही. विशाल करोळे आणि रवींद्र कांबळेसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. अंबाबाई की महालक्ष्मी या विषयावरचा एक खास रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची अत्यंत जबाबदारीनं चर्चा करण्याकरता या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींना आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत स्वामी विद्या नरसिंह भारती करवीर पीठाचे शंकराचार्यजी. या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो. शंकर अभ्यंकर आपली प्रवचनं आणि आपल्या मार्गदर्शनाने आणि पुस्तकांनी संपूर्ण भारतभर ओळखले जातात. शंकर अभ्यंकर, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर यांचं देखील या कार्यक्रमात स्वागत. अर्थात पहिला प्रश्न असा आणि तो घेऊन मी जातोय विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्याकडे. शंकर अभ्यंकर, ज्याला साधारणतः दक्षिण काशी म्हटलं जातं, इतकं प्रचंड मोठं महत्व कोल्हापूर या क्षेत्राला आहे. आणि कोल्हापूर हे जे क्षेत्र आहे त्याचं महत्व काशी इतकंच आहे. शंकर अभ्यंकर, हाच तर खरा सवाल आहे की ज्या ठिकाणी सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य आणि शिलाहार यांची सत्ता होती, 1894 मध्ये ब्रिटिशांच्या एका कागदामध्ये असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे की या ठिकाणी मूर्तीवर नाग होता. ती अंबामाता आहे का महालक्ष्मी आहे, असा सवाल आता रासायनिक प्रक्रियेनंतर, वज्रलेपानंतर समोर येतोय. काय सांगा? सांगतो, पण तत्पूर्वी परमपूजनीय शंकराचार्याला मी विनम्र अभिवादन करतो. कसं आहे, आपल्या राष्ट्रामध्ये एकूण 51 शक्तिपीठ आहेत आणि ही शक्तिपीठ संपूर्ण राष्ट्रामध्ये पसरलेली आहेत. आता गंमत अशी आहे, आपल्याला पुराणांतरी असे उल्लेख मिळतात की दक्ष प्रजापतीने यज्ञ केला आणि सगळ्या कन्यांना, सगळ्या जामातांना, जावयांना त्यांनी बोलवलं, पण आपल्या एका कन्येला, सतीला मात्र त्यांनी बोलवलं नाही, कारण तिचा विवाह हा शंकराशी झालेला होता. सतीला असं वाटलं की माहेरला जायला काही अडचण नसावी म्हणून ती माहेर येऊन दाखल झाली. त्या माहेरी दक्ष प्रजापतीकडून, अन्य सगळ्या मंडळींच्याकडून तिचा अपमान झाला. त्यावेळी यज्ञस्थळी तिनं जर काय केलं तर योग सामर्थ्यानं आपला देह कापरासारखा जाळून टाकला. उरलेलं जो सांगाडा कलेवर होतं ते शंकरांनी आपल्या खांद्यावर घेतलं. अतिशय दुःख झालेलं होतं. त्यांनी दक्ष प्रजापती, अन्य लोकांनाही शास्त केलं आणि ती जी शक्ती होती, ती जी ऊर्जा होती, त्याचं विभाजन महाविष्णूंनी केलं आणि भारतात 51 ठिकाणी शक्तिपीठं निर्माण झाली. शक्तिपीठांचं नातं हे शैव संप्रदायाशी प्राधान्यानं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडची कोल्हापूरची जी परंपरा आहे ती शैव परंपरा आहे. दुसरं असं आहे की ब्रह्मदेवानी ज्या वेळेला मानस सृष्टी निर्माण केली त्यावेळेला त्यांनी तमोगुणी 3 पुत्र निर्माण केलेले होते, ज्याच्यामध्ये एक होता गय, दुसरा होता लवण आणि तिसरा होता कोल्ह. त्या कोल्हासुराचा वध या जगदंबेनं केला आणि कोल्हासुराने जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली की मला तुझं आश्रयस्थान नित्य असावं, आणि म्हणून कोल्हापूर या नावानं ते स्थान विख्यात झालं. हा इतिहास आहे. आणि आपल्या ध्यानामध्ये असे येईल की मंदिरामध्ये वस्तुतः 3ही रूप आहेत. महासरस्वती आहे, महालक्ष्मी आहे, महाकाली आहे. पण या मुख्य मूर्तीच्या वरच्या बाजूला एका दालनामध्ये मातुलिंग आहे. लिंगाचं नातं हे शैव संप्रदायाशी असतं.
ते विष्णू किंवा महाविष्णूशी असत नाही. आता देवीची मूर्ती जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की तिच्या हातामध्ये गदा आहे, तिच्या हातामध्ये ढाल आहे, तिच्या हातामध्ये महाळुंग आहे. महाळुंग म्हणजे एक सुंदर असं फळ आहे आणि पानपात्र आहे. तर गदा आणि ढाल धारण करणारी हे पार्वतीचं, जगदंबेचं, अंबाबाईचं रूप आहे. आणि अंबा ही आदी माता, आदी शक्ती म्हणून ओळखली जाते. अंबा याचा अर्थच मुळामध्ये आहे आई. आणि म्हणून या आईची 3.5 पीठं आपण प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आहेत. ती अर्थात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर म्हणजे माथापूर आणि अर्धपीठ हे वणीचं आहे. पण मूलतः हे स्थान मात्र शैव म्हणून परंपरेनं त्याला मान्यता लाभलेली शंकर अभ्यंकरजी, आदी शंकराचार्य या देवस्थानामध्ये शंकर अभ्यंकरजी तुम्हाला थांबवतोय अशा करता तुम्ही एक संपूर्ण शैवाचा हा इतिहास सांगितलात. सवाल तोच तर प्रश्न केला जातोय की 1894 मध्ये ब्रिटिश छायाचित्रकारांनी चित्र काढलेलं आपण दाखवलेलं आहे. त्या छायाचित्रामध्ये त्या मूर्तीवर नाग असल्याचं स्पष्टपणे दिसून येतोय. शैव असलेली गोष्ट आपण वैष्णव म्हणून का बरं परिवर्तित करतोय, का त्याच्यात बदल करतोय, हा खरा सवाल आहे. ते कधीपासून झालं आणि तिरुपती बालाजी आणि लक्ष्मीचं नातं या पलीकडे कधी एस्टॅब्लिश झालं? शैव असलेली म्हणजे एका विशिष्ट परंपरेची असली दुसऱ्या परंपरेत कधी परिवर्तित झाली? खूप महत्वाचा प्रश्न आपण विचारलात. पण मूलतः आपल्याला सांगतो की आपल्या वेदांची परंपरा एकम सत विप्रा बहुधा वदंती, म्हणजे ते चित तत्व एकच आहे आणि त्याची जी विविध रूप प्रगट होतात त्याला आत्मज्ञानी वेगवेगळ्या नावाने ओळखतात. मग त्याला कोणी शिव म्हणतं, कोणी विष्णू म्हणतं, कोणी देवी म्हणतं, कोणी दत्त म्हणतं, कोणी गणेश म्हणतं. तर मूलतः आदी माया, आदी शक्ती जगदंबा जी आहे तिचीच ही तिन्ही रूप आहेत: महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी. आता मी म्हटल्याप्रमाणे मूलतः देवस्थान शैव आहे आणि तिच्या मस्तकावर उत्तराभिमुख असा नाग अस्पष्ट स्वरूपामध्ये होता. पण आपल्या राष्ट्रामध्ये जेवढी प्रधान स्थान आहेत त्या सर्व ठिकाणी त्या मूर्ती पाषाणाच्या असल्यामुळे आणि त्याच्या पंचामृतांचा अभिषेक होत असल्यामुळे बऱ्याच वेळेला त्या मूर्तीची झीज होते आणि पुढे असं होण्याची शक्यता असते की त्या मूर्तीला तडा जातो, तो जाऊ नये म्हणून वज्रलेप करावा लागतो. असा वज्रलेप करताना त्या मूर्तीची एखादी महत्वाची मूळ खूण हरवायची शक्यता असते. आता जसं उत्तर कालखंड आपण पाहत जाल आपल्या लक्षात येईल की मूलतः असलेली अनेक शैव स्थानं ही हळूहळू महावैष्णव स्थानं होत गेलेली आपल्याला दिसतील. कारण असं घडलेलं आहे की शैव संप्रदाय अतिप्राचीन आहे, लागोपाठ वैष्णव संप्रदाय आलाय. खरं तर सर्वम विष्णुमयम जगत हे वेदांताचंही वचन आहे आणि त्याच्यामुळं ती आदिमाता पार्वती रूप असली काय किंवा विष्णुपत्नी महालक्ष्मी असली काय त्यांचा समन्वय हा आपल्या राष्ट्रामध्ये मानला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची तिन्ही रूप आजही आपल्याला करवीर निवासिनीच्या या मंदिरामध्ये पाहायला मिळतात. उत्तरेकडे महाकाली आहे, तत्वज्ञानाच्या पातळीवर ती पूर्वाभिमुख असलेली देवी. बरोबर आहे आणि बरोबर आहे शंकर अभ्यंकरजी. तत्वज्ञानाच्या पातळीवर आपण जर बोलायचं झालं तर तात्विक पातळीवर हा मुद्दा समोर येऊ शकतो. आपल्याबरोबर आदरणीय शंकराचार्य आहेत. शंकराचार्यजी, कोल्हापूरची महालक्ष्मी नेमकी कोण? विष्णुपत्नी, शिवपत्नी की आदिशक्ती? काय म्हणाल? वेदमंत्राच्या दृष्टीनं जर पाहिलं तर त्या महालक्ष्मीचा उल्लेख त्याच्यामधून येतो आणि शंकरजींनी जे सांगितलं त्यानुसार ध्यानाचा श्लोक पाहिला तर ह्या दोन्ही एकत्वाच्याच आहेत गोष्टी आहेत. याचं कारण असं आहे की दुर्गा सप्तशतीमध्ये एक श्लोक आलेला आहे, या देवी सर्वभूतेषु विष्णू मायेती शब्देता. त्यामुळं विष्णू माया ही या वेगवेगळ्या रूपानं अवतरलेली आहे. जसं एखाद्या घरामधली एखादी स्त्री कोणाची तरी बहीण असते, कोणाची तरी भावजय असते, कोणाची तरी नणंद असते, म्हणून काय त्या स्त्रीमध्ये फरक होत नाही. तसं ही महालक्ष्मी जरी असली तरी तिच्यातलं मुख्य आदी माया तत्व ह्यामध्ये भिन्न होत नाही आणि मुळामध्ये हा वाद घालण्याचा विषयच नाही. ज्याला ज्या पद्धतीनं भावणार आहे त्या पद्धतीनं त्याला आपलं मान्य करावं आणि आपापल्या उपासना चालू ठेवाव्यात.
अभ्यासकांचा प्रश्न हा फक्त देवी आहे, ही अंबाबाई आहे की महालक्ष्मी आहे एवढा येतो, पण जो भक्त आहे त्याला हा प्रश्नच उरत नाही. त्यामुळे हा वाद हा निरर्थक ठरतो. बरं, आपल्यासोबत या सगळ्या गोष्टींचे अभ्यासक प्रसन्न मालेकर देखील आहेत. प्रसन्न मालेकर, आपण विशेषतः मूर्तींचे अभ्यासक आहात. 1894 साली या मूर्तीचं असलेलं रूप आणि आत्ताचं असलेलं रूप, त्याच्या मागे शैव आणि वैष्णव अशा परंपरांचा असलेला भेद, या सगळ्या अनुषंगाने आपण जेव्हा नतमस्तक होतो, मग त्यात शंकराचार्य जी म्हणतात त्याप्रमाणे अत्यंत पवित्र अंतःकरणानं नतमस्तक होतो, परंतु ते कोणासमोर होतो हा खरा सवाल आहे. ते अंबाबाई समोर का महालक्ष्मी समोर? हा मुद्दा जरी आदिशक्तीचं प्रतीक म्हणून गौण मानला तरी देखील यामागे षडयंत्र असल्याचा जो आरोप केला जातोय, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती याच्यावर काही बोलत नाहीये, पुजारी यावर काही बोलत नाहीयेत. आपण काय सांगाल? प्रथमतः उपस्थित असलेले आदरणीय स्वामी शंकराचार्य स्वामी महाराज आणि अभ्यंकर गुरुजी या दोघांनाही मी वंदन करतो. अभ्यंकर गुरुजींनी जे सांगितलं त्याच्यामध्ये एक सुधारणा सुचवायची. त्यांनी जो इतिहास सांगितला तो अतिशय बरोबर सांगितला. फक्त एक त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये त्यांनी हे फक्त शैव क्षेत्र आहे असा जो उल्लेख केला त्याच्याबद्दल माझं थोडंसं दुमत आहे. भारतामध्ये जे 5 मुख्य संप्रदाय आहेत, शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, सौर, याच्यामध्ये प्रत्येक संप्रदायानं आपापल्या पद्धतीची, आपापल्या संप्रदाय परंपरांची जी मंदिरं उभा केली, त्यामधलं शाक्त संप्रदाय म्हणजे शक्तीला प्रमाण मानणारा, ज्यांच्या दृष्टीनं परब्रह्माचं पहिलं रूप हे एक स्त्री होती आणि त्या स्त्रीचं हे मूर्ती रूप म्हणजे दुर्गा सप्तशती आपण सगळेजण वाचतोच. स्वामी महाराजांनी सप्तशतीचा जो संदर्भ दिला त्यामध्ये प्राधानिक रहस्यात एक श्लोक येतो, मातुलुंगम गदाखेटम पानपात्रांच बिभ्रती नागम लिंगमच्या योनीच बिभ्रती नृपमूर्धिनी. हे दुर्गा सप्तशतीचं वर्णन मार्कंडेय मुनींच्या या सप्तशती ग्रंथात जे आले ते सुरत राजाला सांगताना महर्षी सांगतायत की ज्या वेळेला विश्वाच्या आधी काही नव्हतं त्यावेळेला परब्रह्मानं जे साकार रूप धारण केलं, ते साकार रूप म्हणजे ही महालक्ष्मी, तिच्या तमोगुणातून काली निर्माण झाली आणि सत्वगुणातून महासरस्वती प्रगट झाली. आणि या तिघींनी पुढं म्हणजे महालक्ष्मीनं स्वतःतून लक्ष्मी जी विष्णुपत्नी आहे ती आणि ब्रह्मा, महाकालीतनं स्वतःतून शंकर आणि सरस्वती म्हणजे वीणाधारिणी, त्यानंतर सरस्वतीनं स्वतःतून विष्णू आणि गौरी यांना प्रगट केलं आणि या 3 मिथुनांची पुन्हा पुढे विवाह झाले. म्हणजे ब्रह्मा आणि सरस्वतीने या विश्वाचं सृजन करायचं, विष्णू लक्ष्मीनं पालन करायचं आणि रुद्रगौरीनं संहार करायचा असा क्रम या तिघींनी ठरवून दिला. त्याप्रमाणे या विश्वाची रचना ठेवून या आनंद भवनामध्ये त्या रममाण झाल्या, अशा प्रकारचा अर्थ आपल्याला सांगता येऊ शकतो. तर त्यात आदी स्वरूपाचं मंदिर म्हणजे हे करवीर निवासिनीचं मंदिर आहे. दुसरा प्रश्न आपण जो विचारला तर त्या ध्यानवर्णनामध्ये जे वर्णन आहे मातुलुंग, मगाशी सांगितलं की महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती एकत्र आहेत. त्याचबरोबर वरच्या मजल्यावरच्या ज्या मातृलिंगाचा उल्लेख झाला तर करवीर क्षेत्र हे दक्षिण काशी मानलं जातं असं आत्ताच गुरुजींनी सांगितलं. तर या दक्षिण काशीमध्ये प्रत्येक देवतेची तपस्थली आहे आणि जिथं आदिशक्ती स्वतः शिवशक्ती एकाकार रूपात, आता हा शिव म्हणजे जसं आपण शंकर मानतो तो नव्हे तर श्री संप्रदायाप्रमाणे म्हणजे त्रिपुरा सुंदरीच्या संप्रदायाप्रमाणे सदाशिव म्हणजे अभिन्न परब्रह्माची जी पुरुष रूपात केली जाणारी उपासना जो सदाशिव आहे. कारण एका तंत्रामध्ये सदाशिवांकमारूढा महालक्ष्मी रीतिख्याता असाही एक उल्लेख आहे. त्या उल्लेखाप्रमाणे ही जर मूर्ती आपण पाहिली तर ती आदिशक्तीची आणि हे क्षेत्र हे शाक्त संप्रदायाचं, कारण करवीर महात्म्यातलाच असा उल्लेख आहे, आद्यंतु वैष्णवम क्षेत्रम शक्त्यागम समन्वितम, सतीचे त्रिनेत्र इथं पडले, विष्णूंच्या इच्छेने या क्षेत्राची निर्मिती झाली, त्यामुळे आद्यंतु वैष्णवम क्षेत्रम शक्त्यागम समन्वितम या न्यायाने इथं जर बघितलं तर इथं शक्तीचं हे क्षेत्र आहे असं मांडण्यास हरकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या मूर्तीचा, या महालक्ष्मीचा, आता महालक्ष्मी की अंबाबाई हा वादच मुळात आचार्य म्हणाल्याप्रमाणे निरर्थक आहे. कारण अंबा हे मगाशी गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे मातेचं विशेषण आहे. कोल्हापुरातला इव्हन अगदी मी सुद्धा वैयक्तिक आयुष्यामध्ये महालक्ष्मीचा उल्लेख करताना अंबाबाई असाच करतो, पण ज्या वेळेला कागदोपत्री किंवा औपचारिकदृष्ट्या तिचा उल्लेख करायचा असतो त्यावेळेला आम्ही तिचा महालक्ष्मी करतो. कारण सप्तशतीपासून किंबहुना शिलालेख किंवा इतर गोष्टींमध्ये तिचा येणारा महालक्ष्मी हा उल्लेख विष्णुपत्नी लक्ष्मी या अर्थानं नव्हे तर सर्वस्याद्या महाशक्ती या अर्थानं तिचा महालक्ष्मी असा उल्लेख आहे. आणि अंबा म्हणजे माता, कोल्हापूरची महालक्ष्मी ही सुद्धा अंबाबाईच आहे आणि तुळजापूरची भवानी हिला सुद्धा अंबाबाई म्हटलं जातं. याबद्दलचं पुढे विश्लेषण करता येईलच, पण थोडक्यात हे महत्वाचं आहे, ही सर्वस्याद्य शक्ती हिला अंबा म्हणणं किंवा महालक्ष्मी म्हणणं हे त्या भक्ताच्या स्वतःच्या भावनेचं काम. त्या भक्ताच्या स्वतःच्या भावनेवर असलं हे जरी मान्य केलं असलं तरी देखील पूर्वी
जर असा प्रश्न आपण विचारला की अंबाबाई का महालक्ष्मी, तर त्याचं उत्तर रांगेत उभं राहिलेल्या भक्तांना देखील देता येत नाही. नुकताच या मूर्तीवर वज्रालेप करण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या भालस्थानी असलेला नाग काहीसा अदृश्य झाला. किंवा तो आहे की नाही याविषयी तिथल्या लोकांमध्ये संभ्रम आणि मतभेद असले तरी 1894 साली ब्रिटिश छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रामध्ये तो स्पष्ट दिसतो. नंतर तो अस्पष्ट झाला. आदिशक्तीची ओळख बदलण्याचा उद्देश काय? आपण थेट जातोय प्रसन्न मालेकर यांच्याकडे. प्रसन्न मालेकर, विष्णू पत्नी हे आपण आता जर मान्य केलं असेल तर मूळचं अंबाबाई हे किंवा अंबाबाई हे शैव शक्तीचं प्रतीक किंवा मूर्ती बदलण्याचं नेमकं कारण काय आणि ते केव्हा घडलं असं वाटतं आपल्याला? पहिला एक भाग म्हणजे कधीही करवीर निवासी कोणताही नागरिक या जगदंबेला विष्णुपत्नी लक्ष्मी, आपण जो आता वाद म्हणतोय की अंबाबाई की महालक्ष्मी, ह्याच्यामध्ये दोनच पक्ष आपण विचारात घेतोय. एक म्हणजे शिवपत्नी म्हणजे अंबाबाई आणि विष्णुपत्नी म्हणजे महालक्ष्मी. याच्याहून तिसराही एक पक्ष आहे, तो आपल्या लक्षातच येत नाहीये, किंबहुना सामान्य भाविकांपर्यंत तो पोहोचलेलाच नाही. तो म्हणजे करवीर निवासिनीचं पुराण ग्रंथातलं किंवा शास्त्रातलं नाव हे महालक्ष्मी, हे मूर्तीवर्णनाप्रमाणे दिलेलं नाव हे महालक्ष्मी असं आहे. तर त्याच देवीला जनमानसानं दिलेलं नाव हे अंबाबाई असं आहे. थोडक्यात जर उदाहरणच द्यायचं झालं तर जेजुरीचा खंडोबा, याला आपण खंडोबा म्हणून जरी ओळखत असलो तरी शास्त्रामध्ये त्याचं नाव मार्तंड भैरवाचं आहे. ज्योतिबाचं नाव हे केदार भैरवाचं आहे. पण जनमानस अजूनही त्याला ज्योतिबा असंच त्या केदार भैरवाला ओळखतो, मार्तंड भैरवाला खंडोबा म्हणूनच ओळखतो. तसं या करवीर निवासिनी आदिशक्ती महालक्ष्मीला जनमानस अंबाबाई म्हणून ओळखतो. करवीर निवासिनीचा संदर्भ तिरुपतीशी जोडण्याचा जो प्रसंग आला तो साधारणपणे 85-80च्या दशकामध्ये झाला, ज्या वेळेला काही लोकांच्या असं निदर्शनाला आलं की म्हणजे एक मिनिट प्रसन्न मालेकर, आज जो शालू पाठवला जातो तिरुपतीहून कोल्हापूर निवासिनीला देवीला, तो 1980च्या आधी पाठवला जात नव्हता. ही परंपरा ही तशी आधुनिक काळातली म्हणता येईल, त्याला प्राचीन परंपरेचा आधार नाही असं विधान आपण करताय? हो, त्याला प्राचीन परंपरेचा आधार नाही. मग 1980च्या मग सवाल असा आहे प्रसन्नजी, मग सवाल असा आहे 1980च्या दशकात असं काय घडलं की तशी परंपरा किंवा प्रथा चालू करावीशी वाटली आणि एकूणच त्याचं शैव असलेलं रूप बदलत बदलत वैष्णवतेकडे सरकत गेलो? पुन्हा एकदा मी आपल्याला सुधारणा सुचवतो की शैव नव्हे तर शाक्त. विषय असा आहे की 85 साली किंवा 80च्या दशकामध्ये ज्या वेळेला तिरुपतीच्या शालूचा प्रसंग निर्माण झाला तो त्यावेळेला असा आला की कोल्हापुरातल्या काही लोकांच्या निदर्शनाला किंवा त्यांच्या वाचनात असे काही संदर्भ आले की व्यंकटेशाची रुसून आलेली लक्ष्मी, वैकुंठातून रुसून आलेली लक्ष्मी करवीरात आली आणि लक्ष्मी आणि महालक्ष्मी यातला फरक समजण्या इतपत त्यांचा अभ्यास होता असं आज मला वाटत नाही. हे माझं अर्थात वैयक्तिक मत आहे. आणि त्यामुळं तिरुपतीकडे असं कळवलं गेलं की तुमची व्यंकटेशाची रुसून आलेली अर्धांगिनी हीच आमची करवीर निवासिनी महालक्ष्मी. आणि मग त्या भावनेतून या शालूच्या देण्या घेण्याचा प्रसंग सुरू झाला. वास्तविक करवीर निवासिनीला एकटीला शालू येत नाही तर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्याचबरोबर गणपती, मातुलिंग यांनाही वस्त्र आणि उपहार येतात. आणि ही जी प्रथा अलीकडे वाढत चालली आहे आणि मग त्याच्यातूनच एक असा निश्चय किंवा निष्कर्ष निघत गेला की करवीर निवासिनी महालक्ष्मी हीच या व्यंकटेशाची अर्धांगिनी. वास्तविक व्यंकटाचल महात्म्याचे जर आपण संदर्भ घेतले, हे व्यंकटाचल महात्म्य तिरुपतीच्याच विद्यापीठानं प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये एक असा उल्लेख आहे, वैकुंठामध्ये स्वतःचा अपमान झाल्यानंतर निघालेली लक्ष्मी ही स्वतःच्या मातेकडं म्हणजे करवीर क्षेत्री आली आणि मग तिला शोधत विष्णू भगवानही इथं आले. त्यांनी 10 वर्ष इथं तप केलं आणि त्यावेळेला अशरीरी सरस्वतीनं त्यांना दृष्टांत दिला की आपण सुवर्ण मुखरीच्या तीरावरती जाऊन पुन्हा एकदा नवीन तीर्थ निर्माण करा आणि तिथं तुम्हाला लक्ष्मीचं दर्शन होईल. ना महालक्ष्मीनं दर्शन दिलं ना लक्ष्मीनं दर्शन दिलं. विष्णू भगवंतांनी इथलं तप पूर्ण करून सुवर्णमुखरीच्या तीरावर म्हणजे आज जिथं व्यंकटेशाचं मंदिर आहे तिथं लक्ष्मीवापीची निर्मिती केली आणि त्या तीरावरती तप करून त्यांना पुन्हा एकदा लक्ष्मीची प्राप्ती झाली. ती लक्ष्मी त्यांच्या व्यूहरूपानं छातीवरती आजही विराजमान आहे आणि त्यांना दर्शन देऊन पुन्हा एकदा करवीर येऊन ती या करवीरात अखंडपणानं स्थित झाली असा उल्लेख पुराणांतर्गत असलेल्या व्यंकटाचल महात्म्यात. शंकर अभ्यंकरजी, नेमकं काय सांगाल की 1980च्या सुमाराला साधारणतः विष्णू पत्नी असा उल्लेख आपल्याकडे वाढत गेला आणि मूळ त्याची जी संकल्पना होती त्यात काही बदल घडला का?
या सगळ्या चर्चेच्या मध्यभागी एक सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे, आणि ते म्हणजे आपला हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती पराकोटीची उदार आहे, लोकशाहीची आहे. आणि म्हणून तर प्रसन्नजींनी योग्य उल्लेख केला की 5 परंपरा मोठ्या आपल्या राष्ट्रामध्ये आहेत. शैव, वैष्णव, गाणपत्य, शाक्त आणि सौर यांचा परस्परांशी संवाद आणि समन्वय असावा. म्हणून आदि शंकराचार्यांनी कौतुक असं केलं की त्यांनी आपल्या राष्ट्रामध्ये पंचायतन पूजा आणली. पंचायतन पूजा आणल्यामुळे असं झालं की तुम्हाला ज्या देवतेचं पूजन करायचंय ते मध्यभागी ठेवा, मंदिराच्या 4 कोपऱ्यामध्ये इतर 4 दैवत स्थापन करा आणि या पंचायतनाचा समन्वय करून तुम्ही देवतार्चन करा, असा अत्यंत क्रांतिकारी संदेश आदेश आदि शंकराचार्यांनी दिला. त्याच्यामुळे आपली बहुतेक सगळी देवस्थानं ही अशी समन्वयात्मक आहेत, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की यद्यपि शैव शाक्त स्थान म्हणून जरी मान्य केलं तरी त्रिपुरा सुंदरी महात्म्य म्हणून जो आपल्याकडे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या देवीचा उल्लेख करवीर महालक्ष्मी असाही येतो. आणि याहून विशेष आपल्याला सांगतो की देवी भागवत मला हे मला आज शंकर सगळ्या जगामध्ये अभ्यंकर विशेष करून भारताच्या हे कानाकोपऱ्यात सगळे माहिती नाही. पौराणिक शंकर एक गोष्ट अभ्यंकर सांगतो. मी 100 हे सगळे पौराणिक संदर्भ झाले. हो. सवाल असा आहे की 1980च्या दशकामध्ये माझी जर माहिती बरोबर असेल तर 1981 मध्ये टू बी व्हेरी एक्झॅक्ट ही एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर समज आपल्याकडे दृढ करण्यात आला. म्हणजे जे त्याच्या पूर्वीपासून जात होते त्यांना अशी प्रथा पडल्याचं काय माहिती नाही, परंतु ज्यांचा जन्म साधारणतः 1965-70 ला जे कळत्या वयात तिकडे 1980ला जायला लागले त्यांच्या मनावर हे मात्र बिंबवलं गेलं. बरोबर आहे. 1980 पूर्वी अशी कोणत्याही प्रकारची तिरुपती बालाजीकडून साडी येण्याची किंवा कुठली प्रथा आपल्याकडे नव्हती. ही आधुनिक आहे. याच्या मागचं कारण आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय, कारण तिथे एक संभ्रम दिसतोय आणि त्या संभ्रमाचं मूळ अंबाबाई आणि महालक्ष्मी याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी आहे. ते स्पष्टपणे बोलायची गरज आहे. इतकंच श्रद्धेला धक्का लावायचा कुठेही हेतू नये. पॉलिटिकली करेक्ट आन्सर देऊन हा प्रश्न सुटेल असं नाहीये. बोला. मी सांगतो आपल्याला, मी पुराणांतरी उल्लेख एवढ्यासाठीच केला की जरी शैव शाक्तपीठ म्हटलं तरी महालक्ष्मीचे उल्लेख देवी भागवतातही आहेत की हे करवीर पीठ हे महालक्ष्मीचं आहे असा उल्लेख आहे. आता आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की देवस्थानं जशी वाढत जातात तसतशी त्या देवस्थानच्या चर्यापादामध्ये 4 पाद असतात आणि त्याचा शेवटचा पाद कोणत्याही आगमशास्त्रामध्ये पूजेचा संदर्भ देताना चर्यापाद म्हणून असतो. म्हणजे त्या देवीचं पूजन कसं व्हावं, त्या देवीचे उत्सव कोणते असावेत, दैनंदिन क्रम कसा असावा, पूजेचं शास्त्र कोणतं असावं, कोणत्या तंत्रशास्त्रावर आधारलेलं असावं, या सगळ्याची चर्चा आणि मूलभूत चिंतन या चर्यापादामध्ये केलं जातं. ते देवीच्या संदर्भामध्ये केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक देवस्थानामध्ये असे काही पालट होत असतात. त्याच्यामुळे अगदी आरंभी आचार्यांनी जसं सांगितलं ते खरंच आहे की ज्याची जशी श्रद्धा तसं त्यांनी बरोबर आहे. मला नरहरी सोनारानं विठ्ठलाच्या जागी शंकर दिसायचा आणि शंकर भक्ताला विठ्ठल दिसायचा. करवीर पीठाचे शंकराचार्य आहेत. किमान आता एवढं तर लोकांच्या समोर नक्की आलेलं आहे की ही जी प्रथा आहे ती प्रथा 1980च्या दशकापासून सुरू झाली. त्याआधी ही तिरुपती बालाजीचा असलेला जो आपण एक संबंध आहे किंवा तिरुपती बालाजीकडून साडी येणं आहे हे यापूर्वी नव्हतं. ते अगदी अलीकडच्या काळामध्ये आलं. या सगळ्या मागे नेमकं काय आहे? पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या संदर्भात का बोलत नाही? किंबहुना झालेल्या गोष्टींबद्दल तिथले पुजारी त्या संदर्भात काहीच वक्तव्य का बरं करत नाहीत? काय वाटतंय? हा संभ्रम दूर करणं आपल्यासारख्या अधिकारी व्यक्तीचं एक कर्तव्य आहे. म्हणून हा मार्गदर्शनासाठी हा प्रश्न आहे. आम्ही उत्तर द्यायचं आहे का? हा बोला. हा, याच्यामध्ये खरं तर सांगायचं आहे 80-81 सालानंतर ही वस्तुस्थिती निर्माण झाली हे अगदी 100% खरं आहे. पण याच्यामध्ये एक विषय लक्षात घेतला पाहिजे की ह्याच्या पूर्वी असं का घडलं नाही आणि आता असं का घडतं. याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की
यामध्ये षडयंत्र वगैरे काहीही नाही, पण भक्तांची सुधारलेली आर्थिक परिस्थिती ह्याला कारण आहे. शेवटी हा जो शालू तिकडनं येतो, हा शालू आला तरी त्याचा पुढे लिलावच होतो, तो काही देवीवर कायम राहत नाही. आणि ही भक्तांच्या भक्तीची कसोटी म्हणून वापरली जाते. खरं या गोष्टीची चर्चा होणं आम्हाला तर मुळातच पसंत नाही. आमच्या लहानपणी आम्ही याला अंबाबाई म्हणूनच संबोधत होतो, आणि आता या ठिकाणी आल्यानंतर आमचे पूर्वीचे शंकराचार्य या पीठावरचे पेत्रे स्वामी म्हणून होते, त्याने त्याला महालक्ष्मीचं सप्तशतीनुसार आधारजन वर्णन केलेलं आहे. या दोन्हीमध्ये कोणताही फरक पाहणं योग्य ठरणार नाही. ज्याला जे भावतंय ते त्याप्रमाणे करणं आवश्यक आहे. परस्परम भावयंतः असा जो श्लोक आहे त्यानुसार एखाद्यानं अंबाबाई म्हणून त्याची जरी उपासना केली आणि एखाद्यानं महालक्ष्मी म्हणून केली तरी फळ तेच मिळणार आहे, त्यात काहीही फरक पडणार नाही. बरोबर आहे. वेळ झाली. शालू त्यांनी पाठवावा की न पाठवावा शालूचा मुद्दा नाहीये शंकराचार्यजी. शालूचा मुद्दा केवळ नाहीये. मुद्दा असा आहे की एक परंपरा होती, ती परंपरा हळूहळू बदलत गेली. मूर्तीचं एक स्वरूप होतं, ते हळूहळू बदलत गेलं. या सगळ्याला एक नाव होतं अंबाबाई, ते हळूहळू बदलत गेलं. श्रद्धेचा मुद्दा आम्ही विचारातच घेत नाही आहोत. हे बदल घडण्यामागचं कारण, ते बदल नेमके कुणी घडवले, ते बदल नेमके कधी घडले, ते बदल नेमके का घडले, ते बदल योग्य की अयोग्य याची चर्चा आपल्यासारखे अधिकारी व्यक्ती करतील, ती मला मुळीच करायची नाही. परंतु हे घडले याची नोंद व्हावी, आणि त्याहीपेक्षा सुद्धा हे कुणी घडवले आणि का घडवले याची कारण मीमांसा जे माथा तिकडे टेकतायत त्यांच्या कानापर्यंत पोहोचावी आपल्याकडून, याच्याकरता आपण कार्यक्रम करतोय. कोल्हापूरच्या देवीला जो वज्रलेप करण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या मूळ रूपामध्ये असलेला नाग हा अस्पष्ट होत गेला. यापूर्वी वज्रलेप 1955 साली करण्यात आला होता. 1894 मध्ये ब्रिटिश छायाचित्रकारांनी जे चित्र काढलं होतं त्यात ते नागाचं वेटोळे जे होतं ते अतिशय स्पष्टपणे दिसत होतं. त्यानंतर 1980च्या सुमाराला या ठिकाणी एक प्रथा चालू झाली, आणि ती म्हणजे तिरुपतीच्या बालाजीकडून आपल्या देवीसाठी साडी येत गेली आणि ती पत्नीला आलेली साडी असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला. आणि या सगळ्याची आपण चर्चा करतो. आपल्यासोबत विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर, श्री स्वामी विद्या नरसिंह भारती करवीर पीठाचे शंकराचार्य, आणि आपल्याबरोबर प्रसन्न मालेकर, मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर देखील आहेत. या भागातला प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता. शेवटच्या भागातला प्रश्न समोर आपल्या येतो, म्हणजे या सगळ्याकडे, या आदिशक्तीकडे नेमकं भक्तांनी कोणत्या स्वरूपात पाहावं. या आदिशक्तीकडे नेमकं भक्तांनी कोणत्या स्वरूपात पाहावं. आपल्या बरोबर प्रसन्न मालेकर आहेत. प्रसन्न मालेकर, आपण मूर्ती अभ्यासक आहात म्हणून आपल्याला हा प्रश्न आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मी दारिद्र्याचा नाश करते, आणि एकीकडे लक्ष्मी हे विष्णू पत्नीचंही आपल्याकडे नाव आहे. तर लक्ष्म याचा अर्थ चिन्ह, आणि लक्ष्मी या शब्दाचा आणखीन एक अर्थ म्हणजे शुभकारक चिन्ह असा आहे. एक मूर्ती म्हणून ही मूर्ती आपल्याला विष्णू पत्नी लक्ष्मी अशी मूर्ती म्हणून आपण मान्यता करू शकतो का? काय वाटतं आपल्याला? मुळामध्ये जर आपण मूर्तीशास्त्राचा विचार केला तर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही विष्णू पत्नी लक्ष्मी नाही. दुर्गा सप्तशतीच्या प्राधानिक रहस्याचा जो मगाशी उल्लेख केला, मातुलिंगम गदाखेटम पानपात्रांच्या बिभ्रती नागम लिंगमच्या योनीच्या बिभ्रती नृपमूर्धिनी, अशी ही सर्वस्याद्य शक्तीचं हे मूर्त रूप आहे. आणि महालक्ष्मी या शब्दाचा अर्थ हा शब्द परब्रह्म तत्वाला उद्देशून आहे, आणि लक्ष म्हणजे अनुसरणारा किंवा दाखवणारा. माझं संस्कृत अर्थात चुकत असेल तर दोन्ही आचार्य आणि गुरुजी दोघंही सुधारून घेऊ शकतात. पण महालक्ष्मी या शब्दाचा अर्थ महान अशा परब्रह्म तत्वाकडे निर्देश करणारी ती, अशा अर्थानं तिला महालक्ष्मी म्हटलं गेलंय. आणि त्यामुळं ती सर्वस्याद्या महालक्ष्मी, ती ना विष्णू पत्नी आहे ना शिवपत्नी आहे. उलट अगदी नातेसंबंधच लावायचे झाले, मानवी नातेसंबंधच लावायचे झाले तर ती व्यंकटेशाची सुद्धा सासू लागू शकते. अशा पद्धतीची सर्वस्याद्य शक्ती, मगाशी स्वामी महाराज ज्याप्रमाणे म्हणाले त्यामध्ये अगदी बरोबर आहे की याच्यामध्ये कुठलंही षडयंत्र नाही, फक्त भाविकांचा अभ्यास कमी पडतोय. आणि त्यामुळं हिला अंबाबाई म्हणजे शिवाची पत्नी मानणारा एक गट निर्माण झाला, आणि महालक्ष्मी म्हणजे विष्णू पत्नी मानणारा गट झाला. वास्तविक पुराण ग्रंथापासून ते शिलालेखात, अगदी छत्रपतींकडच्या कागदपत्रात, या सगळ्यामध्ये कागदोपत्री नावानं महालक्ष्मी आणि तीच आम्हा करवीरकरांची जनमानसाची अंबा म्हणजे माता अशी अंबाबाई, ही दोन्ही नामरूप अगदी एकाच मूर्तीचे आहेत. मूर्तीशास्त्रदृष्ट्या ही मूर्तीशास्त्रदृष्ट्या ही सर्वस्याद्य शक्ती आहे. पण मूर्तीशास्त्रदृष्ट्या ही सर्वस्याद्य शक्ती आहे, ती ना शिवपत्नी ना विष्णू पत्नी.
आणि अशाच या जगदंबेला भक्तजनांनी दिलेली नावं, एक छोटासा उल्लेख करावासा वाटतो. एकनाथ महाराजांचे नातू मुक्तेश्वर ते स्वतः विष्णू भक्त होते आणि त्यामुळं त्यांनी महालक्ष्मीकडे बघताना कमलेच्या रूपातच पाहिलं. तर त्यांच्या एका आरतीत म्हणले, तारा अगम्य शाक्ता शिवभज का गौरी, सांख्यासी प्रकृती निर्गुण निजधारी, गायत्री निजबीजा निगमागमसारी, प्रगटे पद्मावती श्री जिन धर्माचारी. म्हणजे मुक्तेश्वर स्वतः विष्णू भक्त असून सुद्धा इतरांचा सहिष्णू भाव जपतायत. ते म्हणतात, शाक्तांसाठी तू तारा आहेस, शिवभजकांसाठी तू गौरी आहेस, गायत्रीचं अनुष्ठान करणाऱ्यांसाठी तू साक्षात वेद आहेस, इतकंच नव्हे तर सांख्य तत्वज्ञानवाल्यांसाठी तू प्रकृती आहेस. आणि त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात, जे जैन मार्गाचं अनुसरण करतात त्यांच्यासाठी तू पार्श्वनाथाची देवता मला शंकराचार्य मला त्याच्याही बरोबर आहे. मला शंकराचार्यजींना हा प्रश्न विचारायचा आहे की जर ही विष्णू पत्नी नाही असं आता इथे म्हटलं गेलेलं आहे, शंकराचार्यजी जर ही विष्णू पत्नी नसेल तर जो नाग आता अस्पष्ट दिसतोय तो नाग पुन्हा घडवला गेला पाहिजे की नाही? 1955-54 सालचा जो वज्रलेप झाला आणि आत्ता जो वज्रलेप झाला त्यानंतर जो नाग अधिकाधिक अस्पष्ट होत गेला आणि ती विष्णू पत्नी नाही असं मूर्ती अभ्यासक जर म्हणतायत, तर तो नाग पुन्हा घडवला गेला पाहिजे अशी मागणी आपण कराल का? काय सांगाल शंकराचार्यजी? हो, नक्की करू आम्ही ते. नक्की आम्ही ती मागणी करू. पुन्हा नाग घडवला गेला पाहिजे. कारण आपण त्याच पुरातन चित्रामध्ये पाहिलं तर त्या नागाची 3.5 वेटोळी आहेत आणि 3.5 हे आपल्या प्रमाणात ओंकाराच्या मात्रा 3.5 सांगितलेल्या आहेत. आपल्या देहाची 3.5 हात उंची सांगितलेली आहे. आपलं सगळं अध्यात्म हे 3.5 वर गुंतलेलं आहे आणि त्यामुळे तो नाग तिथं पुन्हा निर्माण केला गेला पाहिजे हे आमचं ठाम मत आहे. शंकराचार्यजी, मग त्या देवीची रोज पूजा करणारे शंकराचार्यजी रोज त्या देवीची पूजा करणारी लोक आहेत, भाविक पुजारी आहेत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे, हे सगळे जण याच्यावर गप्प आहेत. याच्यावर आपण काय म्हणाल? त्यांनी अशी मागणी यापूर्वीच करायला नको होती का? किंवा त्यांनी या संदर्भात काळजी घ्यायला नको होती का? मागणी काळजी घेणं अगदी जरुरीचं होतं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आहे, ते आत मूर्तीबद्दल काहीही ते बघू शकत नाहीत आणि त्यांना त्याची माहितीही नाही. ते व्यवस्थापन कसं करावं या संदर्भाचं त्यांची समिती आहे. पुजारी पूजा अर्चा करतात, पण आताच्या नवीन पिढीमध्ये तो नाग कसा होता हे त्यांना इतकंच नवीन पिढीच्या लोकांना माहिती नाही. पण जुन्या पिढीचे लोक अजूनही ते कबूल करतात की तिथं नाग होता आणि ह्या चित्रामधून असं स्पष्ट दिसतंय की 3.5 वेटोळे देऊन तो नाग तिथं आहे. 3.5 वेटोळे त्या महालक्ष्मीच्या वर्णनामध्ये सुद्धा बोला हा दिसून येत आहेत त्याच्यामध्ये नागाचे. तर ते 3.5 वेटोळे हे आपल्या अध्यात्म शक्तीचं द्योतक आहे. तेवढ्या करता त्याची आवश्यकता तिथं आहे. अजूनही तो नाग आपल्याला बाहेरून करून बसवता येतो, तो बसवला पाहिजे. अत्यंत महत्वाची अशी मागणी आता या रोकठोक मध्ये करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्या नरसिंह भारती यांनी केली आणि ती म्हणजे या मूर्तीवर नव्यानं करून नाग बसवला पाहिजे अशी स्पष्ट मागणी ते करतायत. शंकर अभ्यंकर, काय सांगाल? एक प्रकारे ती मूर्ती जर विष्णू पत्नी नाही असं असेल, 1980 साली सुरू झालेली जी एक प्रथा आहे ती क्षणभर आपण बाजूला ठेवूया, परंतु तसं जर असेल तर तो नाग पुन्हा बसवला गेला पाहिजे की नाही या सगळ्यावर एकदा आपण काय तो एक ज्याला आपण म्हणतो प्रकाश जो जळजळीत टाकणं आवश्यक आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना म्हणून तर आपल्याकडे येतोय मी हे सगळं मान्य करतो की ही मूर्ती ही सगळ्याचं प्रतीक आहे. बोला शंकराचार्यजी, बोला. एक मिनिट, आम्हाला एक शब्द सांगायचा आहे. हा, की भगवान शेषशाही आहे त्यामुळे नाग महालक्ष्मीकडे असू शकणार नाही हे चुकीचंच आहे. स्वतः ते जर शेषशाही आहेत आणि त्यांच्या सेवेला ही जर महालक्ष्मी रमा रूपानं बसलेली आहे तर नाग रमेच्या जवळ असणार नाही हे म्हणणं, शैवांचंच केवळ नाग प्रतीक आहे हे म्हणणंही चुकीचं आहे. नाग हा सगळ्यांच्याकडे आहे. गणपतीच्या कमरेला आपण नाग पाहतो, शंकरांच्या गळ्यामध्ये नाग पाहतो आणि भगवान तर शेषशाही आहे त्यामुळे तिथेही नाग आहे. त्या नागाचं असं काही त्याच्यामध्ये वावडा असायचं कारण नाही आहे. शंकर अभ्यंकर, काय सांगाल या कार्यक्रमाचा शेवट करताना? नाग तिथे असावी अशी मागणी करण्यात आलेली आहे, काय सांगाल? नाग अवश्य केला जावा. आपल्याला आगमशास्त्रामध्ये त्याला आधारी आहे की मूळ मूर्तीमधलं असं एखादं रूप हरवलं
तर सोन्याचं किंवा चांदीचं त्याचं प्रतीक करून बसवण्यात येतं. ते अगत्य बसवण्यात यावं, कारण भक्तांची श्रद्धा ही अंबाबाई की महालक्ष्मी अशी मुळात नाहीच आहे. भक्त जो येतो ती ही माझी माता आहे, आदिशक्ती आहे, आदी माता आहे, तिला मी नमस्कार करायला आलो, ही भावना त्याच्या मनामध्ये असते. भारतामध्ये 3 मातांचं पूजन केलं जातं. एक म्हणजे जन्मदात्री माता, दुसरी आपली राष्ट्रमाता म्हणजे भारत माता, आणि तिसरी म्हणजे जगन्माता. आपण तिला अंबाबाई म्हणा की महालक्ष्मी म्हणा, त्या जगन्मातेच्या पूजनासाठी, तिच्या दर्शनासाठी भाविक येतात आणि त्यांच्या मनामध्ये अपरंपार श्रद्धा असते. सतावर आधारलेला जो विश्वास त्याला श्रद्धा म्हणतात. सत म्हणजे शाश्वत, म्हणजे प्रलय झाला तरी आदिशक्ती तशीच राहणार आहे, हा जो विश्वास आहे त्याला श्रद्धा असं म्हटलं जातं. आणि आपल्या राष्ट्राची बांधणी अशी चतुराईने केली की आपण द्वारकेला गेलात तर तिथले पुजारी म्हणतील की पुरीला गेलात का, अगत्य जा. बद्रीला गेलात तर तिथले पुजारी म्हणतील रामेश्वराचं दर्शन केलं का. म्हणजे एकाच तत्वाचे हे सगळे आविष्कार आहेत. म्हणून मातृ रूपामध्ये त्या जगन्मातेचं, आदिशक्तीचं आपण पूजन करावं, हा त्यातला भावार्थ. षडयंत्र नाही, भक्तांची अपरंपार श्रद्धा जगन्माता म्हणून. परंतु त्या मूर्तीचं बदललेलं रूप आणि त्या मागची संपूर्ण चर्चा करण्यामागे आमचा एकच उद्देश होता, तो म्हणजे आपल्या भक्तीत अधिक स्पष्टता आणण्याचा, आपली श्रद्धा अधिक डोळस करण्याचा. कोल्हापूरच्या आदिशक्तीचं मूळ रूप आहे तरी कसं, हे आपल्याला जाणकारांकडून, अधिकारी व्यक्तींकडून समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न होता. या शक्तिपीठावर अनेकांची जशी श्रद्धा आहे तशी माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची देखील असेल. कोणाच्याही श्रद्धेला ठेच पोहोचवण्याचा आमचा कधीही हेतू नव्हता आणि यापुढेही असणार नाही. याची आम्ही आज नव्हे तर उद्याची देखील आत्ता ग्वाही द्यायला तयार आहोत. परंतु कोल्हापूरच्या या शक्तिपीठाची ओळख बदलण्याचा प्रयत्न खरंच कोणी करत असेल, कोणत्या उद्देशानं ही ओळख बदलली जात असेल, तर तसे प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण होते. ते भक्त जर ते एकत्रितरित्या विचारू शकत नसतील तर त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीनं ही चर्चा आम्ही घडवली. महाराष्ट्राला भक्तीची मोठी परंपरा आहे. संतांची आणि देवदेवतांची देखील भूमी आहे, तशीच ती भक्तांची देखील भूमी आहे. ही भक्ती अधिकाधिक डोळस व्हावी एवढाच आमचा उद्देश होता. या चर्चेच्या निमित्तानं शंकराचार्यांनी अत्यंत महत्वाची मागणी केली आणि त्याला सगळ्यांचा दुजोरा मिळाला. हेच या चर्चेचं फलित. तुमची श्रद्धा डोळस व्हावी हा आमचा उद्देश इथं सफल झाला. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल तिन्ही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा